वक्फ सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय आहे, वक्फ बोर्डाची संपत्ती, सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या अनुषंगानं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अधिक माहिती जाणून घेऊया. वक्फ विधेयकातले फरक आता आपण पाहतो आहोत. सध्या आधी नेमकी काय तरतूद होती? कलम 40 अंतर्गत कोणतीही मालमत्ता वक्फ घोषित करण्याची परवानगी होती. मात्र आता नवीन विधेयकाच्या तरतुदीनुसार कलम 40 रद्द केलं जाणार आहे. वक्फ बोर्डाच्या विरोधात ट्रिब्युनलमध्येच आव्हान दिलं जात होतं. मात्र आता रेव्हेन्यू, सिव्हिल आणि हायकोर्टात आव्हान देता येऊ शकणार आहे. मशिदीच्या जमिनीवर आपोआपच वक्फचा अधिकार असत होता. मात्र नव्या तरतुदीनुसार दानमध्ये मिळालेली जमीनच फक्त वक्फ बोर्डाची असू शकेल. आणि वक्फ विधेयकासंदर्भातलं जे अंकगणित आहे आपण ते देखील पाहतो आहोत. लोकसभेमध्ये बहुमताचा जो आकडा आहे 272चा आहे. समर्थनामध्ये सध्या 298 सदस्य आहेत. एनडीएचे विरोधात इंडिया आघाडीतले 233 सदस्य आहेत. त्यामुळं काय नेमका मतदानादरम्यान निकाल समोर येतो ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती आपण पाहतो आहोत. 1,40,108 शेतजमिनी वक्फ बोर्डाच्या नावावर आहेत. दर्गा, मजार, मकबरा एकूण आकडा जर त्याचा पाहिला तर 33,056 इतका हा आकडा आहे. दफनभूमींचा आकडा जर एकत्रित केला तर तो 1,49,951 इतका आहे. दुकानांचा जर आपण विचार केला तर 1,06,801 इतकी दुकानं वक्फ बोर्डाच्या मालकीची आहेत. मशिदींचा आकडा 1,17,413 इतका आहे ज्या वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत आहेत. तर 89,212 इतकी घरं वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. तर ईदगाह 9,099 ईदगाह आहेत ज्या वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत आहेत, मालकीच्या आहेत. इमामबाडा आणि चौकी यांचा जर विचार केला तर त्या 6,777 इतक्या आहेत. मदरशांचा जर विचार केला तर 13,719 मदरसे हे थेट वक्फ बोर्डाची संपत्ती आहेत. 3,861 तलाव वक्फ बोर्डाची संपत्ती आहेत. 2,042 इतक्या शाळा सुद्धा वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत आहेत. वक्फ बोर्डाची आवक का घटतीये आपण त्याचा देखील आढावा घेतो आहोत. 2019-20 मध्ये 167 कोटी, 2020-21 मध्ये 104 कोटी, 2021-22 मध्ये 61 कोटी, 2022-23 मध्ये 27 कोटी, 23-24 मध्ये 14 कोटी, तर 24-25 मध्ये 10 लाख इतकी आवक घटतीये. वक्फ बोर्डाचे दावे नेमके कुठे कुठे आहेत, कोणकोणत्या भागांवर, मालमत्तांवर, जमिनींवर दावे केले गेले होते? संसद, दिल्ली एअरपोर्ट, बदरुद्दीन अजमल, तर संभल पोलीस ठाण्याच्या अनुषंगानं दावा केला गेलेला होता ओवेसींकडनं. दिल्लीतल्या 6 मंदिरांवर दावा केला गेलेला होता. तामिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीचं 1500 वर्षांपासूनचं प्राचीन मंदिर आहे. त्या अनुषंगानं सुद्धा तिरुचिरापल्ली मधल्या संपूर्ण गावावर दावा करण्यात आलेला होता. तर सुरत नगर निगमची इमारत, त्या इमारतीवर सुद्धा दावा करण्यात आलेला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.